मुंबईचा गजबजलेला गिरगावचा हा ठाकूरद्वार नाका, जिथे आधुनिकतेचा वेग थोडा थबकला. गेल्या 7 दिवसांपासून न थकता न थांबता इथल्या हवेत एकच ध्वनी गुंजतोय. एक असा नाद जो कानातून थेट काळजात उतरतोय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री 7 दिवस, स्वामी समर्थ, 165 तास, हजारो भाविकांची श्रद्धा आणि केवळ एकच ध्यास. श्री हे नेमकं स्वामी काय आहे, समर्थ, जे ह्या परिसराला एका वेगळ्याच आध्यात्मिक श्री विश्वात घेऊन गेलंय? स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री नमस्कार, स्वामी मी चंद्रकांत मिस्त्री समर्थ, आणि आज आपण आहोत श्री ठाकूरद्वारच्या प्रसिद्ध स्वामी काळाराम मंदिरात, समर्थ, जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामस्मरण सोहळ्याचा आज शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 12 एप्रिलला ज्या जयघोषाने सुरुवात झाली, तो अखंड प्रवास आज 19 एप्रिलच्या या सकाळपर्यंत येऊन पोचला आहे. श्री स्वामी समर्थ. महाराज श्री गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा मंत्र केवळ शब्द नाहीत, तर या परिसराची स्पंदने आहेत. जुन्या परंपरेचा वारसा जपत इथल्या स्वामी भक्तांनी रात्रंदिवस एकाग्रतेने हे नामस्मरण अविरतपणे सुरू ठेवले आहे.
डोक्याचे काटे 9 वर स्थिरावले. 7 दिवसांचे अखंड नामस्मरण आज एका शांततेत विसावले. पण ही शांतता रिकामी नाही, ती परिपूर्णतेने भरलेली आहे. नामजपाचा तो ओघ आता आरतीच्या सुरांमध्ये रूपांतरित झाला आहे. काळाराम मंदिराच्या भिंती आज पुन्हा एकदा स्वामींच्या नामांच्या गुंजनाने थरथरल्या आहेत. प्रत्येक भक्ताच्या मुखातून निघणारी आरती जणू स्वामींना साथ घालत होती. आरतीनंतरची वेळ जणू काळाचे भान हरपणारी होती. स्वामींची भक्तिगीते आणि भजने सुरू झाली आणि गिरगावच्या या मठात जणू स्वामी साक्षात अवतरले आहेत असा भास होऊ लागला. कुणी डोळे मिटून तल्लीन झाले होते, तर कुणाचे ओठ नकळत स्वामींच्या नामात गुंफलेले होते. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, हा तर जीवाचा शिवाशी झालेला संवाद होता.
आता वेळ होती नैवेद्याची. स्वामींना अर्पण केलेला तो नैवेद्य, ज्यामध्ये भक्तांच्या अपार श्रद्धेचा गोडवा मिसळलेला होता. नैवेद्य आरतीच्या वेळी संपूर्ण वातावरण चैतन्याने भरून गेले होते. त्यानंतर मठातील गुरुजींनी जेव्हा सर्वांच्या वतीने स्वामींच्या चरणी आशीर्वाद मागितले, तेव्हा उपस्थित प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना होती, स्वामी तुम्हीच आमचे सर्वस्व आहात. गुरुजींच्या हातून मिळालेला त्या अक्षता जणू स्वामींचा आशीर्वाद घेऊन आल्या होत्या. दया अपावे कल्याण ध्यान पांडुरंग महाराज की जय.
रामचंद्र प्रभु पंचायत महाराज की जय, राम महाराज की जय, ठाकुरदास जय। ये कोणाच्या स्वाधीन करा. या नामसप्ताहामध्ये आबालवृद्ध सगळेजण भाग घेतात आणि त्यांना विचारलं की तुम्हाला सुख काय मिळालं, ते सुख तेच असं उत्तर देतात, आम्हाला सुखपेक्षा आम्हाला समाधान जास्त मिळतं. आणि 6 दिवसाच्या नामस्मरणाने आम्हाला जो आनंद मिळतो, तो आनंद, ते समाधान आम्हाला वर्षभर आम्हाला उपयोगी येते. आणि त्या ह्याच्यामुळे आम्ही आमच्या संसारात सुरळीतपणे आमचे कार्यकाम करू शकतो. हे नामसप्ताहातले 7 दिवस इथे नामसप्ताह होतो. सतत नामस्मरण आमच्या इथे ह्या नामसप्ताहामुळे घरातही चालू राहतं आणि त्यामुळे त्याचं जे समाधान आहे आपल्यालाच अनुभवावं लागतं. नमस्कार. आपण आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा हा जो ठाकूरगावचा मठ आहे, हा मठ जो आहे एकूण 1890 सालचा मठ आहे आणि याच्या शेजारी काळाराम मंदिर, आत्माराम बुवांनी स्थापन केलेलं काळाराम मंदिर आहे. काळाराम मंदिर साधारण 1828 सालचं आहे. आत्माराम बुवांच्या या काळाराम मंदिराच्या शेजारी आज स्वामींचा कृष्णनाथ बुवा ठाकूरदास यांनी संस्थापित हा जो स्वामींचा मठ आहे, या मठामध्ये अखंड नाम सप्ताह याचा सोहळा इथे आज संपन्न झाला. आज तिचा समाप्तीचा दिवस आहे. अखंड नाम सप्ताह म्हणजे 12 एप्रिल 2026 रोजी या अखंड नाम सप्ताहाची सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यानंतर 7 दिवस सतत 24 तास हा खंड न पडता हा अखंड नाम सप्ताहाचा जो कार्यक्रम आहे तो समाप्ती त्याची आज सकाळी 9 वाजता झाली. आणि अखेर ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो महाप्रसाद सुरू झाला. पण आज वाढले जाणारे हे अन्न केवळ अन्नाचा कण नव्हता, तो स्वामींचा प्रेमळ आशीर्वाद होता. पंक्तीला बसलेला प्रत्येक जण, मग तो लहान असो वा वृद्ध, एकजात तृप्त होता. एकमेकांच्या सोबतीने, आनंदाने आणि स्वामींच्या प्रेमात भिजून घेतलेला हा महाप्रसाद 7 दिवसांच्या या तपस्येचा गोड समारोप होता. सात दिवसांचा हा प्रवास आता संपत आलाय. समाप्तीची वेळ झाली आहे. पण खरंच हे कधी संपतं का? स्वामी समर्थ हे कधीच कोणापासून दूर जात नाही. हे अखंड नामस्मरण संपेल, पण आपल्या मनात गुंजणारा तो मंत्र आणि त्या श्रद्धेचा ओलावा मात्र सदैव राहील. इथली ऊर्जा, भाविक आणि स्वामींच्या अस्तित्वाची ही जाणीव, हे अनुभवायला मिळणं खरंच भाग्य आहे. जाताना एकच प्रार्थना, स्वामी आपल्या सर्वांवर असंच कृपाछत्र असू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या या वर्षी याच भक्तिभावात, याच ठाकरद्वारमध्ये. श्री स्वामी समर्थ. नम्र विनंती,
हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.